सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल बघा, हाऊ टू कन्वर्ट द फॅट व्हॉल्यूम इन टू NTFS. ते प्रॅक्टिकल पहिले बघू आपण. गरज नाही पडणार तुम्हाला इथून पुढे काही त्याची, पण तरी बघून घ्या की फॅट पार्टिशन जर असेल तर त्याला NTFS मध्ये कसं कन्वर्ट केलं जातं. हो मला मान्य आहे पाहुणे. सी डी आणि एफ म्हणजे कसं आता सी डी आणि एफ हे दुसरी बाहेरून लावलेली ADC. बघा मी हे पार्टिशन जे आहे ना एफ ड्राईव्ह हे ओढून टाकतो, डिलीट करतो. काय आहे का काय असणार वापरा पण डेटा एफ ड्राईव्ह उडाला, दुसरी हार्ड डिस्क लावली. ठीक आहे ना. आपण एक काम करू, आता ही जी हार्ड डिस्क लावलेली आहे आपण D0 याच्यावरती राईट क्लिक करून एक नवीन पार्टिशन बनवू. सिम्पल व्हॉल्यूम बनवताना बघा तुम्ही जर लक्ष जर दिले व्यवस्थितपणे तर मी जर 61 GB जर पार्टिशन बनवायला जर गेलो हां एफ ड्राईव्ह आणि त्याला फॉर्मॅट करताना बघा फॅटचा ऑप्शनच येत नाही. येतो का? कोणता ऑप्शन येते? ते एक्स फॅट. कोणता येतो? कारण की फॅटला 32 GB पेक्षा जास्त व्हॉल्यूम साईज चालत नाही फॅट 32ला. मी जर याला जर म्हणलं मला 30 GB बनवायचे, 30 1 2 3 30,000 MB. नेक्स्ट बघा 30 GB ला तुम्हाला फॅटचा ऑप्शन आला की नाही? फॅट 32 आहे की नाही? सो आय एम गोइंग टू फॉर्मॅट दिस वाईज इन फॅट 32. ओके अँड काय करायचं देऊ शकतो तुम्ही दुसरं सॉंग्स. नेक्स्ट तेव्हा सॉंग्स नावाचं एक आपण काय केलं ड्राईव्ह म्हणजे एफ ड्राईव्ह बनवलं, सॉंग्स नावाचं लेबल येतं. ठीक आहे. आता इन केस ये सॉंग्स आहे का याच्यामध्ये आपण बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फॅटमध्ये आणि NTFSमध्ये काय फरक आहे तुम्हाला मी लगेच दाखवतो. आता हे फॅट व्हॉल्यूम आहे सॉंग्स याच्या प्रॉपर्टीजमध्ये जातो मी, तुम्हाला कळेल की ह्या ठिकाणी बघा तुम्हाला इथं सिक्युरिटी नावाची टॅब नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे कोटा नावाची पण टॅब नाही आहे का? कोटा टॅब. पण ह्या ठिकाणी बघा हा D ड्राईव्ह NTFS हा आला D. या D ड्राईव्हच्या प्रॉपर्टीजमध्ये जा बघा त्या दोन्ही प्रॉपर्टीज जर आपण जर बाजूबाजूला जर लावल्या हे बघा हे फॅट दिसते तुम्हाला फॅट 32 आणि हे बघा ही बाजूला तिथं आहे NTFS आहे का? पहा बरं दोघांमधला फरक का बोलतो. हे बघा इथं कोटा आहे आणि इथं सिक्युरिटी आहे. बस इथं फक्त कोटा आणि सिक्युरिटी नाही बघा. फॅटला कोटा सिक्युरिटी त्याचबरोबर खाली तुम्ही एंटायर ड्राईव्ह कॉम्प्रेस करून ठेवू शकता बघा. कॉम्प्रेस दिस ड्राईव्ह टू सेव्ह दी स्पेस. पण फॅटला आहे का कॉम्प्रेशन? तुम्हाला इनबिल्ट कॉम्प्रेशन नाही याच्यामध्ये, तुम्हाला बाहेरून थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरावं लागेल कॉम्प्रेशनसाठी. तर ओव्हरऑल सांगायचं ठरलं तर फॅट जे व्हॉल्यूम आहे तो याच्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी नाही, फक्त शेअरिंग लेवल आहे बस. इथे शेअरिंग ते इकडं पण आहे शेअरिंग, त्याला काय मोठी गोष्ट आहे.
फक्त इथं जसं सिक्युरिटी आहे ना, इकडे सिक्युरिटी नाही, इथं कोटा आहे, तिकडे कोटा नाही. तर आपण काय करू, हा जो ड्राईव्ह आहे एफ ड्राईव्ह, याला NTFS कन्वर्ट करू. मग तुम्हाला एफ ड्राईव्ह जर NTFS करायचं असेल, जो सध्या फॅट आहे, विदाउट लुझिंग डेटा, तर त्यासाठी आपल्याला कमांड लाईन जायचं आहे. गो टू द कमांड प्रॉम्प्ट, CMD Ctrl+Shift+Enter, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेजने कमांड प्रॉम्प्ट चालू करा. या ठिकाणी कमांड द्या, कन्वर्ट स्पेस F कलोन स्पेस /FS कलोन NTFS. ही कमांड आहे. आपण त्याला म्हणतो कन्वर्ट कर एफ ड्राईव्हला. हां, कोणते // फाईल सिस्टीम, कोणती फाईल सिस्टीम, NTFS. द करंट व्हॉल्यूम लेवल, एंटर द करंट व्हॉल्यूम लेवल. तर आपण त्याला सॉंग्स नावाचं लेवल दिलेलं आहे, माहिती तुम्हाला. लेबल द्या सॉंग्स. कन्वर्शन कंप्लीट. बंद करा. सक्सेसफुली कन्वर्ट झालेले ते. आणि कन्वर्ट झाल्यानंतर बघा आता ह्या ठिकाणी सॉंग्स ते ड्राईव्ह. थोड्या वेळपूर्वी बघा तुम्ही त्या प्रॉपर्टीने झाल्यानंतर हा फॅट होता, आता जाऊन बघा तुम्ही, आता हा बिलकुल NTFS झाला आहे बघा. त्याचबरोबर इथे तुम्हाला सिक्युरिटी टॅबही आलेली आहे आणि इथं फोटो टॅब आली का, ते पण विदाऊट लुझिंग डेटा. तुम्ही याच्यामध्ये जा, याच्यामध्ये तुमचं बघा ABCD नावाचं फोल्डर टाकलं तर आपला बघा, या फोल्डरला काहीच झालं नाही, याच्यामधल्या फाईल जसं तसेच आहे बघा. हे बघा आहे, एक काही फाईल याच्यामध्ये लॉस झालेली नाही. ठीक आहे, समजलं का? चला, तर आपण आता बघूया NTFS परमिशन्स. आता एखादं फॅट व्हॉल्यूम असेल तर NTFS कसं करायचं आपण बघितलं. आपण आता बघणार आहे NTFS परमिशन्स. आपले सगळं बंद करून टाका आणि ह्या ठिकाणी माय कम्प्युटर उघडा. आता दिस PC मध्ये आल्यानंतर आता आपण एफ ड्राईव्हला देऊ शकतो परमिशन, कारण हे पण आता NTFS आहे. पण आपण D वरती घेऊयाचं का, D ड्राईव्हवरती बघा. बाय डिफॉल्ट परमिशन्स आर इनहेरिटेड. बाय डिफॉल्ट परमिशन जे असतात ते इनहेरिटेड असतात. म्हणजे ज्या पण परमिशन तुम्ही पॅरेंटवर सेट केल्यात त्या सगळ्या परमिशन्स चाइल्डवरती काय होतात, इनहेरिट होतात. म्हणून बघा, हे जे D ड्राईव्ह आहे ना, याच्यात तुम्ही जर प्रॉपर्टीजमध्ये जर गेले, इथं बाय डिफॉल्ट परमिशन असते. काय असते बघा, ऑथेंटिकेटेड युजर्स हा सिस्टीम ग्रुप आहे, त्याला मॉडिफाय परमिशन. सिस्टीम ग्रुपला फुल कंट्रोल परमिशन, ॲडमिनिस्ट्रेटर्स ग्रुपला फुल कंट्रोल परमिशन, आणि युजर्स ग्रुपला रीड अँड एक्झिक्यूट आहे. हे बघा, रीड अँड एक्झिक्यूट लिस्ट फोल्डर कंटेंट्स. तर चला, आपण ह्या ड्राईव्हच्या परमिशनशी आपल्याला आता कन्सेप्ट नाही. या ड्राईव्हची परमिशन काही असू दे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्या आतमध्ये आपलं फोल्डर आहे महत्त्वाचं, डेटा नावाचं, येस डेटा नाव. ह्या फोल्डरवरती आता आपल्याला स्वतः परमिशन सेट करायची. तर त्यासाठी आपण आता हे येस डेटा नावाचं जे फोल्डर आहे याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊ. पुन्हा सिक्युरिटी टॅबमध्ये जा. प्रत्येक फाईल, प्रत्येक फोल्डरच्या प्रॉपर्टीजमध्ये ही टॅब असते, सिक्युरिटी टॅब. आणि बघा, तुम्ही जर म्हटलं आता इथे एडिट करा आणि तुम्हाला असं वाटतं या ऑथेंटिकेटेड युजर्स हे सिस्टीम हे काढून टाकायचं मला याच्यातून, सिलेक्टेड युजरला परमिशन द्यायची मला. पण तुम्ही ज्यावेळेस रिमूव्ह करायला जाताना बघा, ते म्हणतं यू कॅनॉट रिमूव्ह ऑथेंटिकेटेड युजर्स बिकॉज दिस ऑब्जेक्ट इज इनहेरिटेड परमिशन फ्रॉम इट्स पॅरेंट. ते म्हणते ही परमिशन जी आलेली आहे त्याच्या पॅरेंटकडनं आलेली आहे आणि ती इनहेरिटेड आहे. तुम्हाला याचा इनहेरिटन्स काढावं लागेल तुम्हाला जर ह्या परमिशन काढायचं असेल. सध्या ह्या इनहेरिटिंग मोड व्हायचं, परमिशन चेंज होत नाही. म्हणजे तुम्हाला नवीन काही ॲड करता येईल इथं, पण सध्याचं काढता येत नाही काहीच, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच काढता येणार नाही. तुम्हाला काढायचं आहे सगळं. त्यासाठी काय करा मग, आता तिला कॅन्सल करायचं आणि इथं सिक्युरिटी टॅबमध्ये आल्यानंतर खाली ॲडव्हान्स आहे बघा, ॲडव्हान्समध्ये जा आणि या ठिकाणी हे बघा ऑप्शन आहे डिसेबल इनहेरिटन्स. काय करा, डिसेबल करा. इनहेरिटन्स म्हणजे वारसानं जे येतं ते डिसेबल करा. वरून जे येतं वारसाना पॅरेंटकडे. आपल्याला नाही का वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळते, कोणाला 2 एकर, कोणाला 50 एकर, कोणाला 100 एकर, कोणाला 1 बिघा. असं सांगायचं तात्पर्य कळत तुम्हाला? हां, येतं काय येतो हां, मला तर बरोबर आहे. मला किती येत तर जास्तीत जास्त 95 आर आहे. माझ्या वाटेल किती आर आहे, 3 जणांमध्ये 95, 30 आणि 30 60 आणि 30 90, 30 धरा का हो? आदेश आहे का? आदेश काय तुम्हाला घेणे? आम्ही शांत बसा, ए शांत बसा. डिसेबल इनहेरिटन्स क्लिक करून 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन आहे
कन्वर्ट इनहेरिटेड परमिशन्स इनटू एक्सप्लिसिट परमिशन्स ऑन दिस ऑब्जेक्ट. म्हणजे हे इनहेरिटेड परमिशन कन्वर्ट करून त्या तसेच राहू दे, नंतर तुम्हाला चेंज करायचं करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे रिमूव्ह ऑल इनहेरिटेड परमिशन. नाही तर मग पुरेचे पुरे सेल खाली करून टाक, सगळे परमिशन काढून टाक. हे बघा तुम्ही कन्वर्ट केलं ना, हे बघा कन्वर्ट केल्यानंतर अप्लाय करा आणि हे रिप्लेस करा टू ऑल चाइल्ड, रिप्लेस टू ऑल चाइल्ड. आणि बघा आता बघा या परमिशन कन्वर्ट झालं बरं. कारण की बघा मी आता एडिट जर करायला जर गेलो ना, आपण जर ते रिमूव्ह केलं असतं ना, हे सेल पूर्ण खाली झाले असते. आता बघा ना तुम्ही याला सिलेक्ट करा, रिमूव्ह करा. बघा रिमूव्ह आपण जर ते रिमूव्ह वाला ऑप्शन घेतला असतं तर असं आलं असतं, सगळं खाली झालं. हो. आणि आपण आता ॲड करू, इथं आपण ॲड करू ॲडमिनिस्ट्रेटर्स नावाचा ग्रुप ॲड करू. ॲडव्हान्स फाईन नाव, हा बघा ॲडमिनिस्ट्रेटर्स नावाचा ग्रुप आहे. हा ॲडमिनिस्ट्रेटर युजर आहे, याला ॲड करा. चला हा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे स्वतः. तर आपण ॲडमिनिस्ट्रेटर्स ग्रुपला फुल कंट्रोल आहे. ॲडमिनिस्ट्रेटर नसतं ॲड केलं तर चालू असतं, कारण की ॲडमिनिस्ट्रेटर हा या ग्रुपचाच मेंबर आहे ना. तर कशाला डबल ॲड करायची गरज पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. जाऊ दे काय. आणि बघा आता युजर ॲड करू. आपण काय ॲड करू, युजर. चला आता युजर ॲड करू. बघा आता कोणकोणत्या युजरला तुम्हाला परमिशन द्यायची ती बघा. आता आपण एक काम करू, सगळ्यात पहिले बंकू युजर आहे. बंकू युजर ॲड करणार आपण, डॅरेल ॲड करणार आपण, डॉन ॲड करणार आपण, गॅरी ॲड करणार आणि गुड्डू ॲड करणार. आपण एवढे जण ॲड केले आता युजर, सगळे एकदा सिलेक्ट केले. मी कंट्रोल प्रेस करतो. बघा आता इथं बंकूला काय परमिशन द्यायची तुम्हाला, बंकूला आपण देऊ लिस्ट फोल्डर कंटेंट्स. काय देऊ, त्यामुळं आपण आहे ना हे काढून घेतलं. बघा आता मी फक्त लिस्ट फोल्डर कंटेंटच ठेवले बंकूला. डायरेलला देऊ आपण रीड. बाय डिफॉल्ट रीड आणि एक्झिक्यूट हे तिन्ही राहू द्या. रीड आले म्हणजे लिस्ट फोल्डर कंटेंट चालीच आहे. त्याच्यानंतर डॉनला काय परमिशन द्यायची आपल्याला, आपण डॉनला परमिशन देऊ बघा राईट. काय देऊ, फक्त राईट. म्हणजे राईट आली म्हणजे रीड आलीच, बरोबर आहे की नाही. गॅरीला परमिशन देऊ आपण मॉडिफाय. काय देऊ, मॉडिफाय आली म्हणजे राईट आली. जर खाली राईट ऑटोमॅटिक क्लिक करू आहे की. आणि डॉनला डायरेक्ट फुल कंट्रोल देऊन टाकू. ओके, कोण ॲडव्हान्समध्ये जायचं लागल्यास एकदा आणि याला म्हणायचं रिप्लेस दिस परमिशन टू ऑल चाइल्ड. नाही केलं तरी होतच, ते काही गरज नाही. सगळ्या चाइल्डवरती परमिशन रिप्लेस चाल. चला आता बघा सगळ्यात पहिले युजर आपला बंकू. कोण आहे, काय परमिशन आहे बंकूला, लिस्ट फोल्डर कंटेंट. काय याला टाइम दिले ना, पॅरेंटल कंट्रोल. डी ड्राईव्ह बघा, हेच डेटा अनाउन्समेंट आहे की. जसं ओपन केलं मी, ओपन झालं ना. पण बघा याच्यामध्ये एखादी फाईल ओपन करायचा प्रयत्न करा तुम्ही, माझी कार्ड्स होणार नाही. ॲक्सेस इज डिनाइड, नो ॲक्सेस. नो, कारण की तुम्हाला लिस्ट फोल्डर कंटेंट परमिशन आहे. याचा अर्थ तुम्ही फक्त फोल्डर ओपन करून बघू शकता त्याच्यामध्ये काय आहे, पण फोल्डरमध्ये कोणती फाईल ओपन करून नाही बघू शकणार तुम्ही की फाईलमध्ये काय. फक्त फोल्डर ओपन करून समजलं तुम्हाला. फाईल ओपन झाली का. चला आता ज्याला रीड परमिशन आहे त्यांना लॉग इन करू. आता तुम्ही म्हणशाल सर डिलीट करून तुमच्याकडून फाईल खुला ना, तुम्ही डिलीट करू शकता, वाटतं तरी तुमचं. चला त्याच्यापेक्षा मोठी परमिशन आहे का जाणार, त्यांना करून पाहा डायरेक्ट. तसं हे लकीलीची काम जरूर केली जास्त चांगलं रिस्पॉन्स. चला फोल्डर ओपन झालं. आता फाईल ओपन करून बघा, फाईल सुद्धा ओपन होणार, कारण की तुम्हाला काय परमिशन आहे. तुम्ही म्हणशाल मी फाईलमध्ये काही चेंज करत, तर इथं काही खाऊ नाही, तुम्हाला फक्त रीड परमिशन, बरोबर आहे की. हां, दिस इज माय फाईल. नो, इट्स नॉट युअर्स. तर बघा फाईलमध्ये सेव्ह करा. ते म्हणतं भाऊ सेव्ह होणार नाही, तुम्हाला सेव्ह ॲज करावं लागेल. ह्याच नावाने सेव्ह करायची फाईल तुम्हाला इथं करून बघा ना, खाऊ थोडी नाही.
ते म्हणतो रिप्लेस करू घ्या फाईलला. करून तर पाय, परमिशनच नाही, काय रिप्लेस करतो, काय म्हणते होत नाही. मग तुम्हाला ते म्हणतं की दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह ॲज करावं लागेल. तुम्हाला रीड परमिशन तुम्ही सेव्ह ॲज करू शकता, पण तिथं दुसऱ्या लोकेशनला तुम्ही सेव्ह करा, इथं नाही सेव्ह करता नाही. दुसऱ्या लोकेशनला तर करायचीच नाही सेव्ह आपल्याला, त्यामुळे डोंट सेव्ह करणं तुम्हाला बंद करावं लागेल. डिलीट, डिलीट पण कशी होणार, कोणतीही फाईल घ्या तुम्ही डिलीट करायला. यू नीड टू प्रोव्हाइड परमिशन टू डिलीट दिस फाईल. मग ते म्हणतं भाऊ इथं कॅप आणि ॲडमिनिस्ट्रेटर आहे, 2 लोक ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, त्यांची परमिशन जर देत असेल तुम्ही डिलीट करा. तुला आधी काय, तू म्हणशाल की मी राईट क्लिक करेल एक नवीन फाईल बनवली मी. बघा फाईल बनवण्याचं ऑप्शनच नाही, फक्त फोल्डर बनवण्याचं ऑप्शन. ते पण फोल्डर नाही बनवू शकत तुम्ही, कारण की ते काय आहे शील्ड आणि शील्डचा अर्थ होतो ॲडमिनिस्ट्रेटर. तुम्ही हे इथं क्लिक केलं लागलं की ते म्हणतं ॲडमिनिस्ट्रेटर. तुम्ही फाईल सुद्धा बनवू शकत नाही, कारण तुम्हाला फक्त काय परमिशन आहे. पण आता बघा ह्या ठिकाणी दुसरा एक युजर अजून त्याला राईट परमिशन, आणि तो आहे गॅरी. काय जायचं तर आम्हाला काय म्हणजे आम्हाला फुकट समजतं भाऊ पैसे. तर बघा डी ड्राईव्ह यस डेटा, बघा फोल्डर ओपन झालं, फाईल सुद्धा ओपन झाली, आणि बघा फाईलमध्ये चेंजेस सुद्धा होणार. इट्स माय सेव्ह, यस सेव्ह झाली की नाही बरोबर, कारण तुम्हाला राईट परमिशन. एवढंच नाही, तुम्ही सेव्ह तर केली फाईल, पण त्याचबरोबर तुम्ही राईट क्लिक करा, एक नवीन फाईल बनवा. पण मी नाव नाही देऊ शकत बघा तुम्हाला, TENDULKAR तेंडुलकर. अरे मॉडिफाय परमिशन याला राईट नाही, कारण की फाईलचं नाव दिलं का ना थोडी. मग बघा फाईल जर डिलीट झाली समजून घ्यायचं माहिती. हां डिलीट झाली म्हणजे मॉडिफाय परमिशन. तर मॉडिफायचं चेक झालं आहे ना, याला मॉडिफाय परमिशन. नाव चेंज केलं फाईलचं आणि फाईल डिलीट झाली म्हणजे मॉडिफाय. मग हे कोणाला परमिशन आहे रे. बंको बघा, बंको LFC डॅरेल रीड, गुड्डू आहे गुड्डू गुड्डू गुड्डू. डॉनला तर फुल कंट्रोल आहे डायरेक्ट, आहे गुड्डूच आहे. नाही रे, मला ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन करून पाऊस दे भाऊ, काय गोळे. अहो पाहुणे हे बघा, गुड्डूला फक्त रीड परमिशन काय, डॉनला फुल कंट्रोल आहे, गॅरीला आहे राईट, गॅरीला राईट नाही मॉडिफाय, डॅरेलला अहो आपण राईट परमिशन कोणाला द्यायलाच नाही, राईट पण नसते. म्हणजे याला गॅरीला जी आहे ना ती फक्त राईट नाही, गॅरीला डायरेक्ट मॉडिफाय दिली आपण, ठीक आहे ना. डॉनला फुल कंट्रोल, गुड्डूला द्यायची होती ती राहून गेली आपल्याला राईट रीड ही परमिशन दिली आपली. आता दिली थोड्या वेळ कोणालाच परमिशन होती राईट, त्यामुळे ते टेस्ट नव्हतं. परश्या झोप लागते का रे, काय टाकू का.
म्हणजे काल काय नाही बॅच काल नव्हतं बॅच काल का नाही झालं गाडी नव्हती मला सांगायचं ना थार घ्यायला आम्ही तिकडून चाललो ना काल का रे आणून सोडला असतं काय प्रॉब्लेम नाही बाय गाडी टाकी फुल केली आपण थारच्या 600 किलोमीटर देईल त्या बाकी ताने की बस सेव्ह झालं बाईक फाईल आणि पण सेव्ह झाली पण डिलीट करायचा प्रयत्न करा बघा डिलीट नाही होणार तेव्हा नंतर तुम्हाला परमिशन द्यावं लागेल ॲडमिनिस्ट्रेटरची किंवा कॅबची नाही तुम्ही डिलीट नाही करू शकता त्याचबरोबर तुम्ही राईट क्लिक करा तुम्हाला नवीन फाईल बनवते बघा न्यू फाईल तीस नावान फाईलच बनवली या बॅचमध्ये भरेल सगळ्यांनी नाही बाकी आहे नाही असे बनावून बघते न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट अँड बघा सेव्ह होते बघा आहे सेव्ह झाले असं राईट परमिशन बरोबर एवढंच नाही तुम्ही त्याचे ना बघा याची सूचना करू शकता प्रॉपर्टीमध्ये जाऊन ॲट्रिब्यूट तेव्हा याला रीड ओनली करायचं याला हिडन करायचं हिडन केलं गेलं काय बोललं पाहिजे न्यू टाईप डॉक्युमेंट आहे बघा गेली का बघा न्यू टाईप डॉक्युमेंट काय गेली हिडन हाईड करून ठेवली ॲट्रिब्यूट पण तुम्हाला सेट करता येतात चालेल या उद्या बाकीचं बघू